जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे एक प्रश्न आहे, सोडवू आपण। एका वस्तूच्या छापील किमतीवर 20% सूट देऊनही दुकानदार 20% नफा कमवितो। जर वस्तूची छापील किंमत व खरेदी किंमत यांच्यातील फरक 700 रुपये असेल तर ती वस्तूची खरेदी किंमत काढा। आता छापील किंमत आणि खरेदी किंमत यांच्यामध्ये काय आहे, 700 रुपयाचा फरक आहे। तर बघा, खरेदी किंमत x घेतली आपण, 700 चा फरक म्हटल्यावर काय होईल, छापील किंमत मोठी पाहिजे, x अधिक 700, दोघांतील फरक येईल 700 आपला। खरेदी x घेतली आणि छापील किंमत x अधिक 700। आता आपल्याला छापील किंमत गुणिले सूट छेदिले 100 बरोबर खरेदी किंमत गुणिले नफा छेदिले 100। हे याच्यात सोडवायचं आहे। छापील किंमत आपली किती आहे बघा, x अधिक 700 गुणिले सूट, 20% सूट दिली, 100ला 20 दिले म्हणजे 80/100 बरोबर। खरेदी किंमत किती आहे तर x, आता इथं 120 नफा, 20% नफा झालाय म्हणजे 120/100 येईल इथे। आता छेदिलातले 100 कटले, आता वर पहा गुणाकार करायचा आहे, कंसात टाकून घ्या, 80 आणि x, 80x अधिक 700 आणि 80 चा गुणाकार, 7×8 = 56 आणि 3 शून्य बरोबर, यांचा गुणाकार होईल 120x। आता 56,000 बरोबर 120 वजा, बाजू बदलून हे 80 येतील इकडं मायनसचे, आणि 56,000 बरोबर 120 आणि 80 तील फरक 40x। आता आपल्याला इथे x ची किंमत म्हणजेच खरेदी भेटणार आहे, x बरोबर 56,000 छेदिले 40, 0 0 कमी होऊन जाईल बघा इथं, आणि 4 1 4, 4 चौक 16 आणि 2 शून्य, 1400 रुपये आपली काय होईल, खरेदी होईल आता आपली। आणि हेच आपलं उत्तर आहे, खरेदीच विचारले आपल्याला इथं। आता यावरून छापील किंमतही काढता येईल आपल्याला, पहा छापील किंमत कशी काढता येईल। छापील किंमत काय, x अधिक 700, मग x ची किंमत 1400, 1400 आणि 700 2100 ही छापील किंमत। थँक्यू। इथे आपलं 1400च उत्तर आहे, त्याच्यामुळं इथं आन्सर काय येईल, फायनल आन्सर 1400।